बजेट सादर केलं जातं त्याचा जे सादर केलं जातं त्याचा पाया म्हणजेच बेस सुद्धा आहे. विशिष्ट वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या चालू बाजार किमतीला नॉमिनल जीडीपी म्हणतात. या गोष्टीला बजेटचा पाया म्हणतात, कारण नॉमिनल जीडीपी जाणून घेतल्याशिवाय पुढच्या वर्षीचं बजेट बनवणं शक्य नाही. वित्तीय तूट नॉमिनल जीडीपीच्या टक्केवारीत ठरवली जाते. वित्तीय तुटीचा जो स्तर ठरतो, सरकार त्या वर्षी तितकंच कर्ज घेतं. जर नॉमिनल जीडीपी जास्त असेल तर सरकार आपला खर्च करण्यासाठी बाजारातून जास्त कर्ज घेऊ शकतं. नॉमिनल जीडीपी विना सरकार हे ठरवू शकत नाही की वित्तीय तूट किती ठेवायची, आणि नाही सरकारला हे कळू शकतं की येणाऱ्या काळात वर्षात सरकारकडे किती महसूल येईल. आता बजेट बनवण्याची प्रक्रिया सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ. बजेट बनवण्याची प्रक्रिया संसदेत सादर करण्याच्या 6 महिने आधीपासूनच सुरू होते. खरं तर ही मोठी लांबलचक प्रक्रिया असते. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांकडून आकडे मागवले जातात. या आकड्यांवरून लक्षात येतं की त्यांना किती निधीची आवश्यकता आहे. याच सोबत हेही ठरवलं जातं की लोककल्याणाच्या योजनांसाठी किती पैशांची आवश्यकता पडेल. याच हिशोबानं वेगवेगळ्या मंत्रालयांना निधीचं वाटप केलं